चंद्रावर पाणी कुठं आहे हे जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानानं पुरेशी प्रगती केली असली तरी तळहातावर नारळ किंवा पाण्याचा ग्लास घेऊन भूगर्भात पाणी शोधण्याच्या पारंपरिक पद्धती आजही ग्रामीण भागात प्रचलित आहेत. शेतामध्ये विहीर किंवा बोरवेल घ्यायची असल्यास सहसा आपण पाण्याचा पॉइंट पाहण्यासाठी नारळ किंवा लोखंडी गज यापासून जमिनीतील पाण्याचा अंदाज घेताना पाहिला आहे. पण आता जमिनीतील अचूक पाणी दर्शविणारी मशीन उपलब्ध झाली आहे असा दावा देवताळा येथील उत्तम राठोड यांनी केला आहे. देवताळा येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक उच्च शिक्षित MA पॉलिटिक्स व BEd शिक्षण झालेले तरुण असून उत्तम राठोड हे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून नारळ या नाण्यावर पाणी बघत होते. पण अत्याधुनिक युगात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून प्रत्येक क्षेत्रात डिजिटल यंत्राचा वापर होत असल्याचा आपण पाहतोय. याच धर्तीवर आपल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी उत्तम राठोड यांनी त्यांचे बारामती येथील शेखर चांदगुडे यांच्या संपर्कातून अत्याधुनिक जर्मन टेक्नॉलॉजी यंत्र घेऊन एका महिन्यात 15 शेतकऱ्यांच्या बोरवेलला पाणी लागल्याचं उत्तम राठोड यांनी यावेळी सांगितलंय. पाहूयात हा व्हिडिओ. नमस्कार, मी एक साधारण शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. नमस्कार, मी देवता तालुका औसा जिल्हा लातूर येथील रहिवासी असून जगदंबा देवीच्या आशीर्वादाने मी अनुभवी माझ्या हाताने रोडणं नारळ ह्याच्या साहाय्याने मी बघत होतो. 25 वर्षाचा अनुभव आहे मला. सर्व सक्सेस असताना शेखर साहेबांचे बारामती येथले सुपेचे भेट झाले. त्यांनी म्हणले हे करत असताना तुम्ही काय करा, हे मिशन घेऊन ह्या मिशनीच्या साहाय्याने तुमचे आर्थिक बी उत्पन्न होईल आणि आर्थिक उत्पन्नाच्या बाबीतून शेतकऱ्यांचा फायदा होईल. सध्या मागासलेला भाग आहे आपल्या ग्रामीण, त्या भागातून आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांना काहीतरी करता येईल ह्याच्यासाठी हे मिशन आम्हाला घेऊन दिले. करत असताना ते आमचे सहकारी शेखर साहेब भेटले बारामतीचे. त्यांनी म्हणले आपण शेतकऱ्याच्या हितासाठी किंवा नापिकी शेतकरी पाऊस वेळेवर न होत असताना त्यांना पाण्याची अत्यंत गरज असते. त्या गरजेपोटी त्यांनी शेखर साहेबांनी हे मिशन आम्हाला घेऊन त्यांनी एक 8 तास आम्हाला याचं मार्गदर्शन दिले आणि त्या मार्गदर्शनाद्वारे आता सध्या चालू आहे. 10-15 पॉईंट सगळे सक्सेस आहेत माझे. याच्या पुढे आणि काही चालू राहील. यानंतर होणारा शेतकऱ्यांचं जे भूर्दंड आहे, जिथं पाणी आहे त्या ठिकाणी हे मिशन दाखवू शकते. ह्या टेक्नॉलॉजीच्या माहितीनुसार प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांना गरज आहे त्या गरजेप्रमाणे आपणाला कॉल करा, मी एनी टाइम यायला तयार आहे आणि अचूक जागा दाखवून तुम्हाला पाणी मिळवून देऊ शकतो. त्यामध्ये मी 15 बोर सक्सेस केलेला आहे आणि त्याच्यात एकही बोरला कमी असं काही पाणी मिळालेलं नाही आहे. यापुढे माझे कंटिन्यू हेच उद्देश राहील की सगळे अनेक पानाडी हे ते आणून बघून त्याने फेल वगैरे शेतकऱ्यांना भुर्दंड बसवितात. ते ह्या माझ्या मशीनद्वारे कुणाला भुर्दंड बसणार नाही. हे रिसिव्हर जोडून घ्यायचं सर. हे जर्मन टेक्नॉलॉजी मिशन आहे. हे 2 रिसिव्हर क्रॅक जमिनीमधले जो क्रॅक भाग आहे तो अटॅक करतो. हे अँटेना सर, जो अँटेना आहे तो दिशा जो पाण्याचा स्रोत आहे त्या पाण्याच्या स्रोतकडे नेतो. हे हँडल सर सेम आणि समान धरला पाहिजे, धरता यायला पाहिजे. पूर्ण ह्यानं 3 पॉइंट दाखविते. त्या 3 पॉइंट नंतर एक पॉइंट फिक्स करायचं असतंय. जिथे रोटेस चालू करतो त्या ठिकाणी बो घेण्यासाठी सक्सेस पॉइंट म्हणून देता येतो आपल्याला. सर ज्या दिशेने डायरेक्शन दाखवते ना आपल्याला तो चालू आहे. जिकडे पाण्याचा स्रोत आहे हा त्या ठिकाणी चाललो आहे. हा बीप बदललं सर पाण्यावर आल्यामुळं. पॉइंटवर गेल्यानंतर रोटस चालू झालं सर.
पाणी येऊ लागलं सर